अल्पवयीनांच्या हाती वाहन देऊ नका. गोरेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय हनुमंत भिंगारे यांचा कडक इशारा. रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी गोरेगाव पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांस अल्पवयीनांच्या हाती वाहन देऊ नका, असं एपीआय हनुमंत भिंगारे यांनी सांगितलंय. वाहतूक नियम भंग करणाऱ्यांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय. रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्यानं वाहतूक नियम भंगाविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांनी नागरिकांना दारूचं सेवन करून वाहन चालवू नये, तसेच अल्पवयीन मुला-मुलींना कोणतंही वाहन चालवण्यास देऊ नये, असं स्पष्ट आवाहन केलं आहे. भरधाव वेग, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि अल्पवयीनांकडून वाहन चालवणं ही रस्ते अपघाताची प्रमुख कारणे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे, अन्यथा अल्पवयीनांकडून वाहन चालवण्यास संबंधित पालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. यासोबतच हेल्मेट आणि सीट बेल्टचा अनिवार्य वापर, वेग मर्यादेचं पालन, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, तसेच वाहतूक सिग्नल आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गोरेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत मद्यधुंद वाहन चालक, विनापरवाना चालक, अल्पवयीन वाहन चालक आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा ठाम इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांनी दिलाय. नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचं प्रामाणिकपणे पालन करावे, असे आवाहनही एपीआय हनुमंत भिंगारे यांनी केले आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, अजेगावकर.